अकोल्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. जळगाव येथील त्यांच्या सीलबंद निवासस्थानी एसीबीने तब्बल 10 तासांची सखोल झडती घेतली. या कारवाईत 1,53,63,हजार रुपयांची रोकड, सुमारे अर्धा किलो सोने आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच सीलबंद घरात मध्यरात्री घुसलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. प्राथमिक तपासात हे दोघे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले असून ते घरात नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने गेले होते याचा तपास सुरू आहे. दरम्यान पंचांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत एसीबीच्या पथकाने ही झडती घेतली. संपूर्ण कारवाई दरम्यान परिसरात कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर, अकोला येथील एक ट्रॅप झाला होता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांवर. त्या संदर्भात आपण काल रात्री त्याच्या घराची झडती घेतली. नेमकं काय काय आढळलं? लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे राहतेकर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोन्या व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे. आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहेत. सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत. सर, जप्त केलेला मुद्देमाल तो अकोला एसीबीकडे रवाना करण्यात आला आहे की आपल्याकडे? त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर, आता ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात तो वेगळा अपसंबंधीचा काही गुन्हा वगैरे या प्रकरणात दाखल होईल? सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई असेल त्याप्रमाणे करण्यात येईल.